बऱ्याचदा डोक्यामध्ये हा विचार येतो की स्टे कुठं करायचं. बरेचदा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते की तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही थकलेले आहात आणि तुम्हाला स्टे करण्यासाठी एका चांगल्या हॉटेलची, लॉजिंगची, स्टे करण्याच्या जागेची गरज आहे. बरेचदा महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट मिळत नाही, असे अनेकांचे अनुभव आहे. मी आता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा पैठण शहरामध्ये आणि माझ्यासोबत आहेत चैतन्य परदेशी, मीरा लॉजिंगचे संचालक. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं चॅनल. धन्यवाद सर. मी तुम्हाला पहिला प्रश्न हा करतोय की जसं आता मी प्रस्तावनेमध्ये सांगितलं की वेगवेगळ्या शहरांमध्ये राहण्याची व्यवस्था लोकांना उपलब्ध होत नाही छान अशा प्रकारची, आणि मीरा लॉजिंगच्या माध्यमातून पैठण शहरामध्ये तुम्ही अतिशय छान अशी व्यवस्था या ठिकाणी लोकांना देत आहात. तर या पाठीमागची भूमिका काय होती आणि थोडासा या पाठीमागचा इतिहास आणि काय भूमिका आहे तुमची की ही मीरा लॉजिंग कसं उभं राहील? सर, आता जर का आपण बघायला गेली तर पैठण हा एक ऐतिहासिक शहर आहे. पैठण मध्ये संत नाथ महाराज यांचं मंदिर आहे, मग नाथसागर डॅम आहे, उद्यान आहे. तर खूप पर्यटकांची इथं गर्दी होते. त्यांना राहण्यासाठी पैठण मध्ये काय सोयच नव्हती. तर मागच्या वर्षी आपण हे बांधकाम चालू केलं होतं. तर आपण हे बांधकाम चालू करून कमीत कमी एका वर्षात आपण हे फिनिश केले आणि मीरा लॉजिंग हे आपण उभं केले. तर तुमची भूमिका तर अत्यंत योग्य आहे की पैठण शहरामध्ये चांगली सुविधा तुम्ही दिलेली आहे. मीरा लॉजिंगच्या माध्यमातून लोकांना काय काय देतं, म्हणजे काय वैशिष्ट्य सांगाल या हॉटेलची? या म्हणजे लॉजिंग मध्ये आपण सुपर डिलक्स रूम आहे, नॉन एसी रूम आहे आणि मग एसी डिलक्स रूम आहे. म्हणजे लोकांचं सॅटिस्फॅक्शन हेच आपल्याला करायचं होतं. आमचं ध्येय लोकांचं सॅटिस्फॅक्शनच आहे. कारण की पूर्ण पैठण मध्ये अगोदर अशी लॉजिंग नव्हती. लोक एकदम थकून येतात, त्यांना काय म्हणजे जशी सोय पाहिजे तशी सोय भेटत नाही. आणि पैठण हा एक ऐतिहासिक शहर आहे, म्हणजे जिथं ग्राहकांची गर्दी असते त्यांना तशी सोय भेटत नव्हती. तर आपण ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण ही जी सुविधा देत आहे आणि हॉटेलची रचना वगैरे आपण पाहिलेलीच आहे, ते पॉश अशा प्रकारचं हॉटेल लोकांना प्रोव्हाइड करते. तर त्याचे जे रेट्स आहेत ते कसे ठेवलेले आहेत? अफोर्डेबल आहेत का? सर, आता तुम्ही बघा, इथं तुम्ही बघितलं असेल रूम एकदम पॉश आहे. सगळे तुम्हाला जसे पाहिजे रूम तसे भेटणार आणि एकदम अफोर्डेबल रेट आहे. म्हणजे ग्राहकांना तुम्ही जास्त क्वालिटी देऊन कमी रेट आम्ही घेतोय. म्हणजे लोकांना नाही म्हणून त्यांना एकदम चांगली सुविधा भेटणार आहे. पण मग सर, जे सगळं मॅनेज कसं करता? म्हणजे एकीकडे क्वालिटी प्रोव्हाइड करणं आणि अफोर्डेबल प्राइस मध्ये करणं, तर थोडा लॉस होत नाही का किंवा डिफरन्स येत नाही का? सर, आता आपण हे सगळं मेंटेन करण्यासाठी पैसे लागतात. सर, आता पैसे तर लागणारच आहे आणि आपण सर म्हणजे लोकांचं सॅटिस्फॅक्शन हेच आपलं ध्येय आहे. आणि पैसे लागले तर लागले सर, कारण की लोकांना आपली माउथ पब्लिसिटी होणारच आहे. माउथ पब्लिसिटी झाली तर ग्राहक स्वतः होऊन आपल्याकडे येतात. बरं सर, आतापर्यंतचा जे काही कस्टमर्स या ठिकाणी स्टे केले लोकांनी, त्यांचा अनुभव तुमच्याशी त्यांनी बातचीत केलं कसं होतं? आता तुम्हाला सांगतो मी कोणत्या प्रकारचे लोक रेग्युलर कस्टमर म्हणून येतात? आता कंपनीचे लोक येतात आणि आपण हे लॉजिंग जे ते आपण जास्तीत जास्त करून फॅमिली लॉजिंग केलेली आहे. याला कोणत्याही म्हणजे बिअर बार अटॅच नाहीये. मग फॅमिली बिंदास इथं राहू शकतात, सुरक्षित वातावरण. हा, ते आता परवा दिवशी उज्जैनहून आमच्याकडे आले लोक. ते म्हणाले की उज्जैन मध्ये पण आम्ही अशी लॉजिंग पाहिलेली नाहीये. म्हणजे 3 स्टार 4 स्टार हॉटेल असं आम्हाला इकडे फील होत आहे असं त्यांनी सांगितलं. बरं, आता आपण ज्या ठिकाणी बसलो तर मला वाटतं फ्लॅट आहे आणि फ्लॅटची सुविधा पुरवली जाते असं सांगितलं जाते. तर काय सांगाल, फ्लॅटची सुविधा एक नवीन गोष्ट आहे हॉटेलची? ते सर, आता तुम्हाला सांगतो मी, हा जो फ्लॅट आहे, फ्लॅट मध्ये समजा एक अख्खी फॅमिली आली तर फॅमिलीमध्ये सगळे कमीत कमी 8 ते 9 मेंबर राहतात. तर मग त्यांना राहण्यासाठी सोय आपण ही फ्लॅट केलेली आहे. तर हे होते चैतन्यजी, मीरा लॉजिंगचे संचालक, ज्या प्रामाणिकपणाने त्यांनी आपला हेतू स्पष्ट केलेला आहे लोकांसमोर. कमीत कमी म्हणजे अफोर्डिंग प्राइस मध्ये चांगली सुविधा लोकांना देणं हा त्यांचा मूळ हेतू असल्याचं ते सांगतात. पैठण शहरामध्ये जे ऐतिहासिक आहे, जिथे सातत्यानं भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी असते, तर अशा शहरामध्ये मागच्या अनेक वर्षापासून जी सुविधा उपलब्ध नव्हती ती सुविधा आता मीरा लॉजिंगच्या माध्यमातून उपलब्ध झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. पैठण शहरामध्ये येणार असाल तर मीरा लॉजिंगला नक्की भेट द्या, अशा प्रकारचं आवाहन सुद्धा ते करताना दिसतात.
मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूज साठी पैठण.